नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा टी परीक्षा पेपर 1 व 2 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14 मागील वर्षी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयासंबंधी विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? बघा, डॉक्टर ब्लूम यांनी जे प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडलेली आहे त्याच्यापैकी आपल्याला विचारले की खालीलपैकी कोणते विधान काय नाहीये, योग्य नाहीये, ते आपल्याला काय झालेले आहे इथं विचारलेलं आहे. तर बघा, प्रथम विधान काय आहे? प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनाच्या अवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. नंबर 3, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थीला किती वेळ लागला हे पाहिले जाते आणि ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. बघा, याच्यामध्ये विधान 3 क्रमांकाचं काय आहे की ते योग्य नाही. का योग्य नाही? तर जेव्हा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनाला किती वेळ लागला हे त्यामध्ये पाहिले जात नाही आणि इथं आपल्याला दिले की पाहिले जाते. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62. खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. बघा, खाली आपल्याला उपपत्ती दिलेल्या आहेत आणि त्यांचे जनक दिलेले आहेत. त्या योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यात बघा, पहिला आहे पेवलॉव, त्याच्यानंतर दुसरा आहे थॉर्नडाईक, तिसरा आहे कोहलर आणि 4 आहे स्किनर. बघा, तर पेवलॉव हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे? तर त्यांनी अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. त्याच्यानंतर जे थॉर्नडाईक आहेत तर त्या थॉर्नडाईकनं कोणती उपपत्ती मांडलेली आहे? थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे? तर त्यांनी प्रामुख्याने जी सहसंबंध उपपत्ती काय झालेली आहे? थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. जे कोहलर आहेत, कोहलर यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे? तर त्यांनी मर्मदृष्टी मूलक उपपत्ती मांडलेली आहे. आणि जे स्किनर आहेत तर त्यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. आणि स्किनर यांनी कबुतरावर काय केलेला आहे? प्रयोग केलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63. जी बुद्धिमापन चाचणी किंवा कसोटी एका वेळी एकाच व्यक्तीला दिली जाते तिला डॅश डॅश म्हणतात. बघा, जी बुद्धिमापन चाचणी किंवा कसोटी एका वेळी फक्त एकाच व्यक्तीला दिली जाते तिला कोणती कसोटी म्हणतात? तर तिला कोणती कसोटी? निश्चितच जेव्हा आपण एका व्यक्तीला कोणतीही गोष्ट देतो तेव्हा त्याला वैयक्तिक म्हणतात आणि जेव्हा ती वस्तू सामूहिक व्यक्तीमध्ये दिली जाते तेव्हा त्याला सामूहिक म्हणतात. तर एका वेळी एकाच व्यक्तीला दिली जाणारी कोणती कसोटी आहे? तर ती वैयक्तिक कसोटी आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. पिंटनर पॅटरसन परिमाण श्रेणी 1917 ही डॅश डॅश कसोटी आहे. बघा, पिंटनर पॅटरसन परिमाण श्रेणी 1917 ही डॅश डॅश कसोटी आहे. तर ती कोणती कसोटी आहे? तर ती प्रामुख्याने कृती कसोटी म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 3, कृती कसोटी. प्रश्न क्रमांक 65. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबतीत कोणती विधाने सत्य आहेत? बघा, विस्मरण म्हणजे काय? तर एखादी गोष्ट सतत विसरणे त्याला काय म्हणतात? विस्मरण म्हणतात. तर ही विस्मरण ही एक मानवी शरीरामध्ये काय आहे? महत्त्वाची प्रक्रिया आहे. तर त्या विस्मरणाबाबतीत आपल्याला इथं काही विधाने दिलेली आहेत तर ते सत्य ओळखायचे. बघा, याच्यात पहिलं विधान काय आहे? अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये आणि गोष्टी केल्यावर विस्मरण होते. बघा, अभ्यासानंतर जेव्हा आपण मध्यंतराची वेळ असते आणि जेव्हा इतर गोष्टी करतो तेव्हा त्याचे विस्मरण होते. म्हणजे हे पर्याय काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर पर्याय 2 काय आहे? अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. बघा, अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? तर प्रत्यावहन म्हणजेच आठवणे आणि प्रत्याभिज्ञान म्हणजेच आठवणे. असं प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. आणि 3 काय आहे? अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. आणि 4 काय आहे? तर
जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. बघा यामध्ये कोणते पर्याय 2 बरोबर आहेत? तर प्रथम क्रमांक म्हणजे 1, अभ्यासानंतर मध्यंतरी नंतर आपण जेव्हा अनेक गोष्टी करतो तेव्हा विस्मरण माणसाला होते, आणि जेव्हा पर्याय क्रमांक ड, जाणीवपूर्वक जर दमन केल्यास विस्मरण होते. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3, अ आणि ड. प्रश्न क्रमांक 66, संकल्पना आणि खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या असतात? बघा ज्या संकल्पना असतात त्या कोणत्या प्रकारच्या असतात? बघा त्याच्यामध्ये पहिले काय दिलेलं आहे? वस्तू व प्राणी दर्शक, दुसरं दिलेले संख्या दर्शक, तिसरे दिलेले समुच्चय दर्शक, चौथं दिलेले गुणधर्म दर्शक आणि पाचवं दिलेले संबोध दर्शक आणि गुणधर्म दर्शक, संबोध दर्शक आणि 6 नंबर दिलेले आहे कालवाचक. बघा तर संकल्पना ह्या कोणत्या प्रकारच्या असतात? तर त्या वस्तू व प्राणी दर्शकही असतात, संख्या दर्शकही असतात, समुच्चय दर्शकही असतात, गुणधर्म दर्शकही असतात आणि संबोधवाचकही असतात, परंतु त्या काय असतात? कालवाचक नसतात. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3, 4, 5. प्रश्न क्रमांक 67, EFN ही अक्षरे एकमेकाशी जोडली गेलेली नसून देखील आपणास ती EEN ही अक्षरे अवबोधाच्या कोणत्या नियमाने वाढतात? बघा EFN ही अक्षरे एकमेकाशी जोडली गेलेली नाही आहेत, तरी देखील ती आपल्याला EEN या अक्षरे अवबोधाच्या कोणत्या नियमाने वाढतात? तर कोणत्या नियमाने वाढतात? ते समावेश या नियमाने वाढतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68, माहिती प्रक्रियाकरण व बौद्धिक प्रक्रियेचे घटक यावर ज्ञानरचनावादाचा कोणता प्रकार भर देतो? बघा माहिती प्रक्रियाकरण व बौद्धिक प्रक्रियेचा घटक यावर ज्ञानरचनावादाचा कोणता प्रकार भर देतो? तर तो कोणता प्रकार भर देतो? बोधात्मक ज्ञानरचनावाद. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69, ज्ञानरचनावादी अध्ययनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? बघा जे ज्ञानरचनावादी अध्ययन आहे त्याचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? त्याचे 3 वैशिष्ट्ये आहेत व एक कोणतं नाही? तर ते पूर्वज्ञानाने प्राप्त संकल्पना न बदलता अध्ययन करणे. तर जेव्हा आपण पूर्वज्ञानाने प्राप्त संकल्पना ह्या न बदलता म्हणजे त्या बदलाव्या लागतात आणि नंतर अध्ययन केले जाते, तर पूर्वज्ञानाने प्राप्त संकल्पना न बदलता अध्ययन करणे हे काय आहे? चुकीचं आहे, म्हणजेच हे त्याचं वैशिष्ट्य नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70, विद्यार्थ्याला अध्यापन केलेल्या ठराविक भागाचे किती प्रमाणात आकलन झाले याचे मूल्यमापन कोणत्या चाचणीद्वारे केले जाते? बघा विद्यार्थ्याला अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे जेव्हा शिक्षक वर्गामध्ये शिकवतो, टीचिंग करतो. अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. तर जेव्हा शिक्षक अध्यापन करतात तेव्हा विद्यार्थ्याला किती प्रमाणात ते आकलन झाले म्हणजे समजले याचे मूल्यमापन कोणत्या चाचणीद्वारे केले जाते? तर त्याचे मूल्यमापन कोणत्या चाचणीद्वारे केले जाते? तर ते घटक चाचणीद्वारे केले जाते. पर्याय क्रमांक 3, घटक चाचणी. प्रश्न क्रमांक 71, अस्थिरता, आळशीपणा, मंदपणा, काळजी, चिंता ही लक्षणे डॅश डॅश ग्रंथीच्या कमी जास्त स्रावामुळे दिसतात. बघा अस्थिरता, एखाद्या व्यक्तीमध्ये अस्थिरता असते, आळशीपणा असतो, मंदपणा असतो, काळजी असते आणि चिंता असते. तर ही लक्षणे डॅश डॅश ग्रंथीच्या कमी जास्त स्रावामुळे दिसतात. तर कोणत्या ग्रंथीच्या कमी स्रावामुळे दिसतात? तर कंठ या ग्रंथीच्या कमी स्रावामुळे दिसतात. पर्याय क्रमांक 2, कंठ. प्रश्न क्रमांक 72, सृजनशीलतेचा अखेरचा टप्पा डॅश डॅश आहे. बघा सृजनशीलतेच्या प्रक्रियेतील अखेरचा टप्पा कोणता आहे? तर पडताळा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73, कोणता मानसशास्त्रज्ञ चेतकापेक्षा प्रतिसादाला अधिक महत्त्व देतो? बघा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने चेतकाला च्या ऐवजी प्रतिसादाला अधिक महत्त्व दिलेले आहे? तर कोणी दिलेले आहे? स्किनर या मानसशास्त्रज्ञाने दिलेलं आहे. तर स्किनरनं कोणती उपपत्ती मांडलेली आहे? साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे. आणि जर आपल्याला परीक्षेत विचारलं की स्किनरने कोणत्या
प्राण्यावर प्रयोग केला होता? तर स्किनरने कबूतर या पक्षावर काय केलेला होता? प्रयोग केलेला होता. प्रश्न क्रमांक 74. ज्ञानेंद्रियाला झालेली शुद्ध जाणीव म्हणजे डॅश डॅश होय. बघा, ज्ञानेंद्रियाला झालेली शुद्ध जाणीव म्हणजे डॅश डॅश होय. तर त्याला आपण काय म्हणतो? संबोध असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 संबोध. प्रश्न क्रमांक 75. बौद्धिक बुद्धिमत्तेला डॅश डॅश म्हणतात. बघा, बौद्धिक बुद्धिमत्तेला काय म्हणतात? तर त्याला IQ असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 IQ. प्रश्न क्रमांक 76. व्यक्तीच्या जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंतच्या त्यांच्या विविध विकास अवस्थांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, अशी व्याख्या यांनी केली आहे. बघा, व्यक्तीच्या जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंतच्या त्यांच्या विविध विकास अवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर प्लॅटो या शास्त्रज्ञाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 77. बालवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सोपी पद्धत कोणती? बघा, बालवर्तनाचा जो अभ्यास केला जातो त्याच्यासाठी सोपी पद्धत कोणती? तर कोणती पद्धत सोपी आहे? निरीक्षण करणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 78. सामान्याकडून विशेषाकडे हे अध्यापनाचे काय आहे? बघा, सामान्याकडून विशेषाकडे जाणे हे अध्यापनाचे काय आहे? तर अध्यापनाचे हे तत्व आहे. प्रश्न क्रमांक 79. शिक्षकाला प्रत्यक्ष अध्यापनात डॅश डॅश उपयोगी पडते. बघा, शिक्षकाला जेव्हा वर्गात शिकवतात ते प्रत्यक्ष अध्यापन करतात तर त्यांना कोणती गोष्ट उपयोगी पडते? तर जे अध्यापनाचे साधने, त्यांनी जे अध्यापनाचे साधने बनवलेली आहे घटका संदर्भामध्ये, ती साधने काय पडत असतात? शिक्षकाला उपयोगी पडत असतात. पर्याय क्रमांक 1 अध्यापनाची साधने. प्रश्न क्रमांक 80. आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे खालीलपैकी कोणते आहेत? बघा, आत्मनिरीक्षण जे पद्धत आहे त्या आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे कोणते आहेत? तर पहिलं काय आहे की मुले, वेडी, मतिमंद माणसे इत्यादीसाठी वापरता येत नाही. त्याच्यानंतर आत्मनिरीक्षण करणे कठीण, याचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात. तर वरीलपैकी तीनही तोटे काय आहेत? बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 81. ग्राम शिक्षण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष डॅश डॅश असतात. बघा, ग्राम शिक्षण समिती जी असती त्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर गावचे सरपंच. पर्याय क्रमांक 4 सरपंच. प्रश्न क्रमांक 82. बुद्धिमापनासाठीची सामूहिक कसोटी डॅश डॅश यांनी प्रथम तयार केली. बघा, बुद्धिमापनासाठीची जी सामूहिक कसोटी आहे ती कोणी तयार केलेली आहे? तर ती कसोटी बिने यांनी तयार केलेली आहे. डॉक्टर बिने. प्रश्न क्रमांक 83. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? बघा, यशस्वी जेव्हा शिक्षक अध्यापन करतात आणि ते मुलांना किती समजलं म्हणजेच यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय? परिणामकारक अध्ययन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 84. खालील दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबतीत कोणते विधान असत्य आहे? बघा, अवधान, खालील दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबतीत कोणते विचार असत्य आहेत? बघा, पहिलं काय आहे? अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. हे काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. बरोबर आहे, अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. तिसरं काय आहे? एकावेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. ही गोष्ट काही नाही, शक्य नाही, कारण की आपण एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष देऊ शकतो, अनेक गोष्टीवर देऊ शकत नाही. म्हणजे अवधानाबाबतीत कोणतं विधान असत्य आहे? तर पर्याय क्रमांक 3 काय आहे? असत्य आहे. प्रश्न क्रमांक 85. अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? बघा, अध्ययन उपपत्तीमध्ये जी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर त्यामध्ये जी स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे याचा काय होत नाही? समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 86.
इतरांच्या क्षमता कमतरता जाणून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? बघा, ही जी आपल्याला लक्षणं दिलेली आहेत, तर ही कोणत्या भावनिक क्षमतेची आहे? तर तन्भूती या भावनिक क्षमतेचे हे उदाहरणं आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 87. प्रात्यक्षिक व प्रयोग पद्धतीचा वापर खालीलपैकी कोणत्या विषयात करता येतो? बघा, प्रात्यक्षिक व प्रयोग या पद्धतीचा जो वापर आहे तो कोणत्या विषयात करता येतो? तर पहिला आहे भाषा, दुसरा आहे गणित व विज्ञान, तिसरा आहे कार्यानुभव, चौथा आहे इतिहास व भूगोल. तर या चारही विषयामध्ये प्रात्यक्षिक व प्रयोग पद्धतीचा उपयोग करता येतो. पर्याय क्रमांक अ, ब, क आणि ड. प्रश्न क्रमांक 88. प्राथमिक स्तरावर गणित विषयक खालीलपैकी कोणता उपक्रम योग्य ठरणार नाही? बघा, गणिताचा जेव्हा प्राथमिक स्तरावर अभ्यास करायचा आहे तर कोणता उपक्रम हा काय होणार नाही? योग्य ठरणार नाही. तर पहिलं काय आहे? गणित तज्ज्ञाची माहिती गोळा करणे, हे काय आहे? योग्य आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? बँकेला भेट देणे, हे पण काय आहे? योग्य आहे. तिसरं काय आहे? गणिताची कोडी सोडवणे, हे पण काय होईल? उपयोगी पडेल. परंतु शेअर बाजारात सहभाग घेणे, शेअर बाजाराचा आणि प्राथमिक स्तरावरचा गणिताचा संबंध नाही. म्हणजेच कोणतं ऑप्शन चूक आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 89. संकलित मूल्यमापनाचा हेतू खालीलपैकी कोणता आहे? बघा, जे संकलित मूल्यमापन केलं जातं त्याचा हेतू कोणता आहे? तर पहिलं काय आहे? विद्यार्थ्याचे अध्ययनातील प्रगतीचे ठराविक कालावधीचे मापन करणे, हे बरोबर आहे. विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापनातील प्रगती व संकलित मूल्यमापनातील प्रगती यांचा संबंध पाहणे, हे पण बरोबर आहे. विद्यार्थ्याची अध्ययन प्रगती उणवा दूर करण्यासाठी अध्ययन अध्यापनात आवश्यक ते बदल करणे, हे पण बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व पर्याय काय आहेत? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 90. मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्टे पाठ्यवस्तू, अध्ययन अनुभव व मूल्यमापन असे 4 घटक यांनी सांगितले. बघा, मूल्यमापन प्रक्रियेचे जे उद्दिष्टे आहेत, पाठ्यवस्तू आहे, अध्ययन अनुभव आहेत आणि मूल्यमापन आहे, जी जे साधने आहेत यांचे 4 घटक कोणी सांगितलेले आहेत? तर डॉक्टर पटेल यांनी सांगितलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर पटेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.